म्हणजे सगळे पदाधिकारी ज्यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आखाडा बालापूर कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक हे आज उपस्थित आहेत। तुमच्याकडे मतदान मागत आहेत। बाबा येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर ह्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना ह्या कळमनुरी विधानसभेमधून प्रचंड बहुमताने निवडून द्या। कारण या कळमनुरीची 5 वर्षापासून दादागिरी बघितली, दबंगगिरी बघितली, अनैतिक धंदे ह्या कळमनुरीमध्ये सुरुवात झाले आणि त्याच्यामुळे आपली नवीन येणारी पिढी बर्बाद झाली। 5 वर्षापूर्वी केलेली चूक आता सुधारण्याची तारीख आलेली आहे, 20 तारीख। मी आशा व्यक्त करतो की कळमनुरीची जनता 5 वर्षापूर्वी झालेली चूक ही सुधारेल। डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांना प्रचंड बहुमताने निवडून आले। आज महाराष्ट्रामध्ये बघितलं, मग आघाडी एका बाजूला असेल, एका बाजूला युती असेल, त्या विधानसभेचं चित्र तेथील आमदार जर बघितले तर एक कमी शिकलेले, पैशाच्या आणि दमनगिरीच्या जोरावरती आज निवडून येतात। म्हणून हा महाराष्ट्रात बकाल झालेला आहे, बिहार युपीच्या लाईनवरती गेलेला आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीने निष्ठावंत उमेदवार, चारित्र्यवान उमेदवार, शिकलेले उमेदवार यांची निवड करून जनतेच्या समोर दिलेली आहे। एक नव्या पर्वाची सुरुवात या महाराष्ट्रामधून करू नये। काल मी जळगाव जामोदला होतो आणि जळगाव जामोदचे आमचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील होते। त्या जळगाव जामोदमध्ये मोठ्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, मराठा समाजाची आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांवरच्या विचारावरती विश्वास, 2 त्यांची हॉस्पिटल आहेत आणि सरकारच्या संपूर्ण योजना त्याच्यामधून होत। तेव्हा त्यांनी सांगितलं की या जळगाव जामोदमध्ये मला निवडून द्या, या जळगाव जामोदचं ऑपरेशन करतो, मतदारसंघाचं आणि विकासाची गंगेचं इथं पुनर्जीवन करतो। तोच हेतू, तेच ध्येय या कळमनुरीचे आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप मस्के नाईक यांचा। शहर बकाल झाली ह्यांच्यामुळे, त्या अशा आमदारामुळे ते ज्या भ्रष्टाचाराने गुरफटलेले आहे। विकासाच्या नावावरती पैसा आणायचा, परंतु विकास होऊन द्यायचा नाही। हे चित्र बदलायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये शिकलेले आमदार निवडून जाणं गरजेचं आहे। आज समाजाचे अनेक प्रश्न आहेत। मी आता पूर्ण्यामध्ये होतो, पूर्णा या गंगाखेडचा एक भाग आहे, शेवटचा भाग आहे। पाहिलं तर तिथे मुस्लिमांची संख्या प्रचंड प्रमाणात होती। माझ्या समोर मुस्लिम बसले होते, काही महिला बुरख्यामध्ये बसल्या होत्या।
चित्र महाराष्ट्राचं बरोबर आहे. एका बाजूला मुस्लिमांना डावलण्यामध्ये येतं, त्याला रिप्रेझेंटेशन दिलं जात नाही, त्यांना दुय्यम नागरिक म्हणून संबोधण्यात येतं. एक वर्ग त्यांच्याशी एका विशिष्ट नजरेने बघतो. जे मगाशी उल्लेख केला बिहार, उत्तर प्रदेश, तशा प्रकारच्या मार्गाने हा महाराष्ट्र जात आहे. म्हणून हे सगळं चित्र बदलायचं असेल तर चांगले उमेदवार निवडून जाणं आज गरजेचं झालेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो. डॉक्टर दिलीप म्हस्के हे धनगर समाजामधून तुमच्यामधून आलेले आहेत. अतिशय गरिबीमधून त्यांनी एवढी आपली डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. 2 त्यांचे दवाखाने आहेत. जर शिक्षण मिळालं तर केवढा मोठा बदल होऊ शकतो हे त्यांचं उदाहरण आहे. आम्ही समजतो. पण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र विरुद्ध दिशेने चाललेला. येणाऱ्या या इलेक्शनच्या नंतर महाराष्ट्रामधल्या 24,000 शाळा त्या जिल्हा परिषदेच्या आहेत, लोकल बॉडीज म्हणून चालवल्या जातात, त्या सरकारी फंडातून चालवल्या जातात, त्या बंद होणार आहेत. त्या शिक्षणाच्या माध्यमातून हा बहुजन समाज पुढे गेला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, शिका म्हणून. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे भाषण केल्यावरती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांचे वाक्य. एक अलिखिताचा अजंठा या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आज कार्यरत झालेला आहे. शिक्षणाची पायामुळे या बहुजनांची छाटली गेली तर या लोकांची उन्नती होणार नाही, यांना नोकऱ्या वगैरे मिळणार नाही, आर्थिक स्तर यांचा उंचावणार नाही, तर हे आमचे गुलाम होतील, अशा प्रकारची नीती आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणून सगळे बहुजन एससी एसटी ओबीसी समाजाला माझी विनंती आहे, बाबा अशा घोषणा देत आहे पण हा त्यांचा अजंठा आहे. समाजाला गरीब ठेवायचं आणि आपले गुलाम बनवायचे. जे आज बहिणी योजना आहे, 1,500 रुपये मिळत आहेत, 8,000 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रामध्ये आहे, हे देखील आपल्याला सांगतो. उद्या जर सरकार कोणाचं आलं तर सरकार कसं चालवायचं ह्याच्यासाठी पैसे नाही. बहिणींना सांगू इच्छितो बाबांनो, 1,500 रुपये घेताय, बरेचशा जणी घेत असाल, काय त्यांच्या बापाचे पैसे नाही, घ्या जरूर, मी पण सांगतो. परंतु घेत असताना हे विचारा, बाबा माझ्या पोराला नोकरी कुठे आहे, माझ्या नवऱ्याची नोकरी तू काढून घेतलीस की मला 1,500 रुपयावरती आज तू आणलेला आहेस. हे प्रश्न विचारायला पाहिजे त्यांना, की जेणेकरून ते जागेवरती आहे. गेल्या 3 दिवसापासून मी दौऱ्यावरती निघालेलो आहे. मुंबईमध्ये निघत असताना मी ऍडव्हर्टाईज बघितली. मुंबईच्या पेपरमध्ये युतीची एका बाजूला होती, एका बाजूला आघाडीची होती. त्यांनी लिहिलं होतं आम्ही 1,500 देतो, ह्याने लिहिलं होतं आम्ही 21,000 रुपये देतो. सांगू इच्छितो, जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती कोणी आज पाळलेली नाहीत, हे देखील लक्षात घ्या. आश्वासनावरती भुलून जाऊ नका.
त्याच पंतप्रधानांनी 2014 मध्ये सांगितलं होतं कि हर एक भारतीयों के खाते में, बैंक के खाते में मैं 15-15 लाख रुपया डालूंगा. विचारा त्यांना. अरे 10 वर्ष झाली 15 लाख नाही तर 1500 रुपयावरती आम्हाला आणून ठेवलं. करोडो रुपये देशाचे या देशामधून बाहेर गेले. मैं देश का चौकीदार हूं. अरे बाबा, चौकीदार असताना हे करोडो रुपये गेले कसे? हे इंडस्ट्रीयल पळून कसे गेले? जर ते पैसे आले असते तर भारताची गरिबी आणि दलिंद्री निघून गेली असती. काय नवीन घोषणा करताय तुम्ही? जनता जाणारी राहिलेली नाही हे देखील विसरून जाऊ नका. जनता सब जानती है हमारा कौन और पराया कौन है इस देश में. वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलेला. त्याला मी सोशल इंजिनिअरिंग म्हणतो. बघा, बलुतेदारांना घेऊन, मुस्लिमांना घेऊन, मायनॉरिटीजना घेऊन जे सत्तेपासून वंचित झाले, ज्यांना कोणा हक्काने अधिकार नाही, 75 वर्षाची सत्ता एका समूहाकडे राहिली, अशांना सत्तेमधून घालून ही सत्ता वंचितांच्या हाती द्यायला पाहिजे. हे प्रकाशकथा बाळासाहेब आंबेडकरांचं ध्येय. त्यांच्या आजोबांनी त्या काळी म्हटलेला, त्यांचे नाही माझेपणा, 1938 ला बाबासाहेब त्या काळी म्हटले होते. 1938 ची परिस्थिती देशाची तुम्ही जाणली असाल. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांनी सभेमध्ये बोलले होते की एक दिवस असा येईल या देशामध्ये कि आम्हाला सत्ताधारी समाज बनायचा आहे, हे लक्षात घ्या. आज मैं समझता हूं, आज भी समझता हूं की तो वेळ आलेली आहे, बहुजनांची वेळ आलेली आहे की सत्ताधारी समाज बनण्याचाच ही वेळ योग्य आहे असं मी समजतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, आपल्या घराच्या दिवाऱ्यावरती लिहा, मला एक दिवस तरी सत्ताधारी समाज या देशामधला व्हायचा आहे. संख्येने आम्ही जास्त आहोत, परंतु आम्ही आमची ताकद ओळखली नाही. आम्ही नेहमीच निगेटिव्ह मध्ये विचार केलेला, नकारात्मक आम्ही विचार केलेला. जर आम्ही पॉझिटिव्ह विचार केला, सकारात्मक विचार केला, आमचा एक मत या देशाची सत्ता बदलू शकते असा जर विचार केला तर निश्चित येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा हक्क दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क देत असताना वन व्होट वन व्हॅल्यू हे त्यांनी प्रिन्सिपल दाखवलेला. जे त्या अडाणी आणि अंबानी जाऊन तो उद्या मतदानाचा हक्क करेल, त्याला जेवढी किंमत आहे तेवढी आमचा गोरगरीब मजूर ज्या मतदान करेल तेवढी हक्क. बाबासाहेबांचं एक कार्य खूप मोठं आहे. इंग्रज हे डेमोक्रेसीची जननी आहे, लोकशाहीची जननी आहे असं समजतो. इंग्रजांनी आपल्यावर सत्ता केली ना, माहिती आहे ना, परंतु ह्याच इंग्रजांच्या महिलांना 100 वर्ष त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. 1907 की 7 ला जेव्हा त्यांनी रस्त्यावरचं आंदोलन केलं, इंग्रजांचं बोलतोय, लंडन मधलं बोलतोय, तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क झाला.
बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना महिला आणि पुरुषांना एकाच वेळेला मतदानाचा हक्क दिलेला. ही ताकद आहे लोकशाहीची. कोण मजूर झाला असेल, दमंग झाला असेल, त्याला बदलण्यासाठी 5 वर्षाचा काळ. मला येत असताना सांगण्यात आलं येथील व्यापारी वर्ग देखील परेशान आहे. येथील नोकर वर्ग, सरकारी बाबू देखील परेशान आहे. त्यांना देखील सांगू इच्छितो भाई, इसमें परिवर्तन करना है, इसमें बदलाव लाना है, तो हमें डॉक्टर दिलीप मस्के नाइक को चुन के लाना पड़ेगा. एक सच्चा चेहरा इस कलमनुरी में आपको देना चाहता हूं. या विभागामध्ये जे अनेक समुदाय असतील, वंचित समाजाचे, ओबीसी असतील, धनगर समाजाचे स्वतःचे प्रश्न आहेत, मुस्लिमांचे प्रश्न आहेत त्या, आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे 25 उमेदवार, हा माझा रिपोर्ट नाही का, सरकारी पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे की 25 उमेदवार आज रेसमध्ये. उद्या जर गव्हर्नमेंट फॉर्म करायचा प्रश्न आला तर वंचित बहुजन आघाडी शिवाय सत्ता बसू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये, हे आपल्याला सांगू इच्छितो. कळमनुरीच्या मतदारांना मी आव्हान करतो, डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असतील, हे देखील आपल्याला सांगतो. जबाबदारी आज तुमची आहे. हा जर मोका चुकला तुमच्याकडून तर पुन्हा 5 वर्षाची वाट बघावी लागेल आणि आपल्या पिढ्या इथे बर्बाद होतील या कळमनुरीमध्ये. कारण अवैध धंदे इथे जास्त प्रमाणात चाललेले आहेत. या सगळ्याचा सारासार विचार करणं गरजेचं. त्यामुळे जास्त वेळ न घेता, हिंगोलीचे फोन येत आहेत, जास्त वेळ न घेता मी आपल्याला आवाहन करतो की गॅस सिलेंडरवरचं बटन दाबून